तर एक मोठी राजकीय बातमी समोर येते। नागपुरात उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। नव्या मंत्र्यांचा शपथविधी हा उद्या पार पडेल। कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधीच शपथविधी मंत्र्यांचा होणार आहे। तर नागपुरामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। नागपुरात सोमवारपासून अधिवेशन सुरू होते, त्याआधीच मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे। त्यामुळे उद्या नेमकं कुणाचं नाव समोर येते, कुणाला कुठलं मंत्रिपद मिळतंय याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। महायुतीमधील 3 घटक पक्ष आहेत। 3 घटक पक्षांकडे किती मंत्रिपदं जात आहेत, कोणकोणती मंत्रिपदं जात आहेत आणि तीनही घटक पक्षातील कोणते आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे 16 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि त्याआधीच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार हा उद्या नागपुरात पार पडतोय। तीनही पक्षांचे आमदार यावेळेस उपस्थित असतील आणि या महायुतीतील तीनही पक्षांकडे कोणतं खातं जात आहे, सोबतच तीनही पक्षातील कोणते आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या। या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शपथविधी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। कोणकोणते मुद्दे चर्चेमध्ये येतील आणि त्याआधी मंत्री मात्र शपथ घेणार आहेत आणि कोणकोणते आमदार मंत्री होणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे।